नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। वेगवान बातम्या पाहणार आहोत। त्या अगोदर एक ब्रेकिंग बातमी। महायुतीचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत असं कळतंय। महायुती उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। 5 तारखेला शपथविधी होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत असं कळतंय। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, महायुतीचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत असं कळतंय। काय कारण आहेत या भेट घेण्यामागची? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर नव्या सरकारचा शपथविधी जो आहे तो 5 तारीखला संध्याकाळी 5 वाजता होतोय आणि उद्या भाजपची प्रमुख बैठक जी आहे, सुरुवातीला सकाळी 10 वाजता भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे। भाजपकडून 2 दिल्लीतले निरीक्षक जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असणार आणि त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ दलाचा नेता जो आहे तो निवडला जाणार आहे आणि ही निवड झाल्यानंतर उद्या दुपारी 3:30 वाजता महायुतीचे नेते जे आहेत प्रमुख ते राज्यपालांना भेटतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। एक पत्र जे आहे ते सुरुवातीला सत्ता स्थापन करायचं असतं त्यावेळी एक राज्यपालांना पत्र द्यायचं असतं की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि आम्ही आता सरकार स्थापन करतोय आणि त्यानुसार उद्या दुपारी 3:30 वाजता राज्यपालांना महायुतीचे नेते भेटतील, पत्र देतील, सत्ता स्थापनेचा दावा करतील असं आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली। त्यामुळे भाजप उद्या विधिमंडळ नेता निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेच्या ह्याला हालचाली येणार आहेत आणि कुठेतरी परवा शपथविधी 5 वाजता संध्याकाळी येतो त्याआधी या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर निरीक्षक आता काही वेळातच निरीक्षक जे आहेत ते मुंबईत येथील निर्मला सीतारामन जे आहेत ते रात्री 9:30 ते 10 पर्यंत मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर सकाळी एक बैठक होईल भाजपच्या आमदारांसोबत। भाजपची कोर कमिटी बैठक झाल्यानंतर भाजपच्या आमदारांसोबत ते चर्चा करणार आणि त्यानंतर गटनेता हा जो आहे तो निवडला जाणार आणि ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतरच महायुतीचे नेते जे आहेत ते राज्यपालांना देखील सत्ता स्थापनेचा दावा करतील। श्रद्धा, निश्चित भेटीचे अपडेट घेत राहू सुशांत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।